3 दिवस आपण स्वतःला देतोय आणि म्हणून हे 3 दिवस अगदी तन मन आणि धन अर्पण करून द्यायचे. तुम्ही काळजी करू नका. या 3 दिवसामध्ये आयुष्यात न बोलणारा माणूस सुद्धा बोलका करणार, त्याचा जिम्मेदार सर्वस्व मी आहे. भाषण करू शकत नाही असा एकही माणूस नसतो. प्रत्येक माणूस भाषण करू शकतो. प्रत्येक माणूस ज्याला ज्याला बोलता येतं, म्हणजे जो जो मुका नाही तो तो भाषण करू शकतो. काही लोक चांगलं बोलतील, काही लोकांना चांगलं बोलता येत नाही. याचं कारण काय? समाजामध्ये आपण पाहतो काही लोक व्यासपीठावर चांगलं बोलतात. आत्ताच गव्हाणे सर किती सुंदर बोलून गेले. परिचय बी देताना त्यांनी 10-15 मिनिटं रान मारून गेले सहज. गव्हाणे सर एवढं सहज बोलतात, तितकं आपल्याला सहज का जमत नाही? किंवा आमच्यासारखी मंडळी सहज बोलते, मी जेवढा सहज बोलतो तेवढं तुम्हाला सहज का बोलता येत नाही? काही लोकांचं भाषण चांगलं आहे, काही लोकांना 2 मिनिटं बोलायला सुद्धा स्टेजवर जड जातं, नको नको वाटतं. मी नंतर बोलतो, बाकीच्यांना आधी बोलू द्या असं वाटतं. आहे की नाही करायचं? आधी कोणीतरी बोलू द्या मग मी बोलतो. मग आपण समाजामध्ये जर निरीक्षण केलं तर काही लोक सहज बोलतात आणि काही लोकांना तेच बोलण्यासाठी खूप अट्टहास करावा लागतो, खूप तयारी करावी लागते, खूप आटापिट्टा करावा लागतो. हे असं का होत आहे? याचं कारण काय? याचं कारण आहे, जे सहज बोलतात त्यांचा भरपूर सराव झालेला असतो. सहजता ही अचानक येत नाही. सहजता, अस्खलितपणा अचानक न येणारी गोष्ट आहे. त्या पाठीमागं काहीतरी पार्श्वभूमी आहे, त्याच्या पाठीशी सराव आहे. आता एक साधं उदाहरण देतो मी तुम्हाला. मला माहिती आहे आपल्यापैकी बरेच लोक बोलता येत नाही म्हणूनच आले. काही लोक असतील की जे बोलता येतं पण थोडं परफेक्ट व्हावं, थोडं पॉलिश व्हावं म्हणून आले असतील. पण बहुतांश लोक, जवळपास 90% लोक माझ्याकडे जे येत आहेत ते आयुष्यात कधीच न भाषण केलेली मंडळी असते आणि भाषण करतात. आणि त्यातली त्यात निवासी भाषण कला प्रशिक्षण जे असतं ना, निवासी, निवासीचा अर्थ तिथंच राहणे, त्याला जरा जास्त रिझल्ट येतो, हे लोकांचं मत आहे. पण तुम्ही निवासी लोणावळ्यात किंवा बीडला येऊ शकत नाहीत म्हणून मीच इथं आलोय. अनिवासी मीच तुमच्याकडे राहायला आलोय. परत 3 दिवसात कुठं होतं का असंही तुमच्या मनात आहे. बघूया आता. तर त्याची गॅरंटी देतो मी तुम्हाला. तुम्ही 3 दिवसात बोलणार म्हणजे बोलणार. मी म्हणतो तुम्ही 3 दिवसात बोलता. तुम्ही म्हणतात होईल का? कसं बुवा, शक्य आहे का? जे 30 वर्षात झालं नाही आता 3 दिवसात कसं होणार आहे? तर काळजी करू नका. 30 वर्ष तुम्ही भाषण करायचंय, फक्त विचारच केला, भाषण करण्याची कृती केली नाही. मी तुमच्याकडून कृती करून घेणार आहे, मी तुमच्याकडून सराव करून घेणार आहे, म्हणून जमतं. आपला विषय होता काही लोक भाषण चांगलं करतायत, काही लोक का करत नाहीत, आणि त्याचं उत्तर दिलं होतं जे चांगलं भाषण करतायत ते नेहमी करतायत म्हणून सहजता आले. मगाशी गव्हाणे सर बोलले, सगळ्यांना 10-15 मिनिटं सहज बोलून गेले. सहज का? नेहमीच बोलतात ते. माझा सेमिनार कुठे असला, सेमिनारमध्ये बी येऊन बोलतात, कुठेही बोलतात, गावाकडे बोलतात, कुठेही बोलतात, कुठेही बोलून बोलून तयार झाले. सुरुवातीला तेही चाच पडत होते, भरपूर प्रशिक्षण केले असं त्यांच्या तोंडून तुम्ही ऐकलं, खूप सराव केला आणि घडले. काही लोक नवीन आहे. मी सहज बोलतो, कारण काय? सहज भाषण कसं करतं माणूस? कोण सहज भाषण करतो? मी रोज बोलतो म्हणून सहज येतं. माझ्याकडं ना चिठ्ठी, काहीच नाही, मुद्दे नाही, पण मी सहज बोलतो, ते धीरोदात्तपणे बोलतो, अगदी तुमच्याशी सहज संवाद साधतो. का? त्याचं कारण काय? त्याचं कारण आहे
मी रोजच बोलतो ना. आताही तुमच्याशी बोलणार आहे मी, आणि इथून गेल्याच्या नंतर इकडे दिंडोरी तालुक्यात कीर्तन आहे, परत तिथं बोलणार आहे. 2 तास कीर्तनात बोलणार आहे मी. म्हणजे इथंही बोलतो दिवसभर माझ्या प्रशिक्षणात. संध्याकाळी परिसरात 200-250 किलोमीटर कुठं परिसरात मी कीर्तनालाही जातो प्रशिक्षण देऊन, तिथंही बोलतो. बोलण्याचा सराव खूप आहे, सातत्य आहे, म्हणून सहजता येते. आता एक छोटं उदाहरण देतो. गाडी चालवताय तुम्ही, 4 व्हीलर चालवताना सुरुवातीला भीती वाटली, काय होईल, मोबाईल बंद. सुरुवातीला भीती वाटली, नंतर नंतर नाही. आता तुम्ही गाडी सहज चालवता. का सहज चालवता? रोजच चालवता ना गाडी. आता रोजच गाडी चालवता म्हणून गाडी चांगली चालवता येते. पहिल्याच दिवशी आज जशी सहज चालवताय, पहिल्या दिवशी तशी सहज चालवता येत नव्हती कराडी, बरोबर आहे ना? दुसऱ्या दिवशी जर आत्मविश्वास आला, तिसऱ्या दिवशी पुन्हा थोडा आत्मविश्वास वाढला, आता तर तुम्ही सहज कोणालाही कट मारून जाता, आहे की नाही? हे कट मारण्याचं धाडस आलं कुठून? सरावातून. रोजच्या गाडी चालवण्याच्या सरावातून तुम्ही सहज कोणाला कट मारून जाण्याचं धाडस तुमच्यात आलं. मग रोजच्या भाषणाच्या सरावातून सहज तुम्ही एखाद्याला कोपरखिळी का नाही मारणार? तुमच्या बोलण्यातून सहजता ही सातत्यानं येते, आणि म्हणून सातत्य खूप महत्वाचं आहे. जेवढं जास्त सातत्य, तेवढे तेवढे तुम्ही परिपक्व होत होत चालता. आणि तुम्ही जेवढं स्टेज पासून पळ काढता, मी नंतर बोलतो, तेवढं तेवढं तुम्ही स्वतःला मागं वळता. बरोबर आहे ना? आता एक पुढचं नेक्स्ट उदाहरण देतो मोरे सर. भाषणाची